अंजली आणि मी वाती वळते. नाही नको, अगं मी करते. तू आल्यापासून मला काय बी काम करायला मिळत नाही. बसून काय करू? आणि मी करते. नाही नाही नको, खरंच मी करते. अगं एकटीनं काय काय म्हणून करणार? हो, सगळं मी एकटीच करणार आहे. तुम्ही फक्त आराम करा. राणा आणि तू दोघे बी सारखंच. आहोतच आम्ही सारखे, म्हणून तर लग्न केलं ना. गोदाक्का सांगा ना, राणाजींसारखा एवढा हुशार मुलगा शाळेत जायला का घाबरायचा? अगं शाळेची लई मोठी भीती घेतली त्यानं मनावर. शाळेची भीती? भूताबरोबर कुस्ती खेळायची इच्छा असणारा मुलगा असं शाळेच्या पाठीला घाबरतो, मला तर काही पटतच नाही. राणा अंगापिंडानं मोठा असला तरी मनानं लई मऊ आहे. आपल्यामुळं कोणी दुखावलं जाऊ नये असं त्याला वाटतंय. आणि तसं काय झालंच तर स्वतःला कोसत बसायचा स्वभाव आहे बघ त्याचा. पण याचा शाळेशी काय संबंध? शाळा का सोडली यांनी? आईवरची माया. लहानपणी नको ते त्याच्या मनात घुसलं. म्हणजे रानाचा लई जीव आईवर आणि आईचा बी रानावर. एकमेकांबिगर एक मिनिट बी चैन पडायची नाही दोघांसनी. मालकीनबाई रानाच्या मागे लागायच्या, शाळा शिक शाळा शिक. पण रानाला शाळेत करमायचंच नाही बघ. सासूबाईंचे ऐकायचे नाही ते? त्यांचंच फक्त ऐकायचा. त्या सांगायच्या म्हणून ह्यो जायचा शाळेत. मालकीनबाई लई पिरमळ होत्या. त्यांच्या मागं नको ते दुखणं लागलं. त्यांना फक्त घोर होता तो रानाचा. आणि रानाचं एकच टुमणं, माझी आयडी बरी झाली पाहिजे, माझी आयडी बरी व्हायला पाहिजे, माझी आयडी बरी व्हायला पाहिजे. कुठे गेलतात रे दोघं बी? होत की घरातच. आज आपल्या रानानं अख्खी गुळाची डेप संपवली आहे. खरं काय? आणि गोदाका काय बोलले नाहीत? बांधून ठेवलं होतं तरी बी ऐकलं नाही पठ्ठ्यानं. आपल्या रानात लई ताकद आली बर का. तुम्हीच म्हणला ना वा, लई खाल्ली की लई ताकद येते. बरोबर आहे. आयडे तू बी लई खात जा, लई खाल्ली की लई ताकद येते. तू लवकर बरी होशील. तू बरी झाल्यावर आपण शेतात जाऊ. काल मी शेतात टमाट्याची झाडं बी लावलीत. आणि शाळा गेलताच ना शाळेला? मधला असं तिथंच पळून गेला. असं कार करतोस राणा? हा, अरे रोज शाळेत गेलेलं चांगलं असतं या. तू बरी झालीस की मी बी रोज शाळेला जाईल. अरे तुमची आई बरी होणार रे. राणा तू अजिबात काळजी करू नकोस. तू दिवसात ना चाय या दूध पीत जा. दुधाने ताकद येते. अरे माझ्या राजा, आहे रानात आला डाल दूधच्या इथल्यावर राज येतो बरं. नाही नाही, आयडीने घेतल्यावर नाही येत. बाकी बायकाने घेतल्यावर राग येतो. तू घे काय, पण लवकर बोर येऊ काय. हे बघ राणा, मला येतच का? अरे ह्यो तर खा, मग दुसरा देऊ. मला 2 का? तुला 2 का? या गालासाठी एक आणि या गालासाठी एक.
राना हं? माझं एक ऐकशील? तू बरी होणार असेल तर काय बी सांग. राना, सूरज तुझा बारका भाऊ आहे. त्याला कधी अंतर देऊ नकोस. अरे तू ताकदवान आहेस, पर तो नाजूक आहे. त्याला नीट सांभाळशील नव? चालतंय की. उद्या मी शाळेत त्या धनाचा बुकनाच पाडणार आहे. माझ्या भावाला मारलंय त्यानं. अरे असं शाळेत करू नये राना. अरे आताच नाही बोलत मी, मोठेपणी बी त्याची काळजी घे. अरे तुझ्याशिवाय त्याला तर दुसरं कोण आहे? त्याला कधीच अंतर देऊ नगस. करशील ना एवढं माझ्यासाठी? चालतंय की. तुझी शपथ. आयडे पण तू बरी हो ना आधी. माझं काय होतंय माझं मला माहित नाही बाबा. अहो काय बोलत असेल तर बोलताय सर. अहो तुम्ही एकदम ठणठणीत होणार. अहो दोन्ही पोरांना तुम्हीच वाढवणार आहे. यांना लय शिकून गायकवाड घराण्याचं नाव मोठं करायचं आपल्याला, आणि आम्हाला बी समाजकारण करायचंय. तुमच्या बिगर कसं होणार? हा, आणि राणा म्हणतो तसं लवकरात लवकर बरं व्हायचं तुम्ही. वय लवकर बरी हो तू. मला अजिबात रमत नाही तू नसलीस की. बर, आम्ही मुंबईला जाणार आहे उद्या कामासाठी. काय आणायचंय? आबा तुम्ही खूप मोठं म्हणते मी, हा. आणि मला लाल दिव्याची गाडी घेऊन या. लाल दिव्याची गाडी? आणि ती का चल र? मी त्यातनं शाळेला जाणार आहे. आणि माझा गावात वट राहील. आणि मला पहिली बॅटिंग मिळेल. हे तुला कोणी सांगितलं र? औद्या ना. तो म्हणला तुम्ही म्हणते झाला तर माझा लय भाव वाढेल गावात. अरे सूरज, असं दुसऱ्याच्या नावावर भाव मिळत नसतोय. आपल्या ताकदीवर मान मिळवायचा असतोय. बरं ना, तुला काय हवं? एक बैल आहे ना मस्तपैकी. मुंबईहून बैल? आणि तो कशाला? मी शेतकरी होणार आहे म्हणून बैल. शेतकऱ्याचा खरा दोस्त बैल असतो ना व. राणाच्या बैलाचं नाव काय ना? ते ठरले माझं. ठरले? आपण काय सांगशील का नाही? मोठ्या मोठ्या साहेबांना बी ऐकणार नाही असा साहेबराव. म्हणजे लहानपणापासूनच त्यांचा जनावरांवर जीव आहे. एक शाळा सोडली तर जनावरांच्या वर, माणसांच्या वर, सगळ्यांच्यावर रानाचा लई जीव बघ. साहेबांनी रानाला बैल आणून दिला. जीवापाड जपला बघ त्यानं. साहेबराव तो बी साहेबरावच. पर म्हातारा झाला आणि तो गेला. तेव्हा राणा लई रडला बघ. मग दुसरा आणला तर ह्यानं त्याचं बी नाव परत साहेबरावच ठेवलं. तो ह्यो आपला साहेबराव. लहानपणापासून राणा असाच आहे. कुणावर जीव टाकला म्हणजे टाकलाच. तो कधी बी बदलणार नाही. हो, हे अगदी खरंय. शेतात काम केल्यावर बैल लवकर म्हातारा होतोय हे राणाच्या मनानं घेतलं, म्हणून त्यानं ह्या साहेबरावला कवा बी नांगराला झुकलं नाही बघ. आपल्या सोबतीलाच ठेवलं. लई लळा लावलाय. लहानपणापासून असेच येथे आजही काहीच बदल नाही झाला यांच्यात. लहानपणापासूनच मऊ स्वभाव त्याचा. अजून बी तसाच आहे बघ. लहानपणी तर सगळ्यांच्याच लाडके असतील ना हे? लाडका? अख्खा गाव त्याचं गालगुच्च घ्यायला माग लागायचा. गालगुच्च घेऊन घेऊन गाल सगळं लाल करून टाकायचे.
गावाच्या गळ्यातला ताईत होता माझा राणा. गोबऱ्या गोबऱ्या गालांचा, लुकलुकत्या डोळ्यांचा. गावातल्या बायकां पोरी त्याच्या माग माग पळायच्या. त्याचं गोबरं गोबरं गालगुच्च घाल. काय रे, टमाटा का सफरचंद? खाऊ काय खाऊ? खाऊ? आले आले सोन्या, कुठे चाललास? सारखी गालाय तुझे. खाऊ का खाऊ? हे माझ्या सोन्या ना, काय झालं तुला? ये बा, काय तुम्हाला काम धंदा आहेत का नाहीत? जावा की आपापल्या कामाला. सस्ताच आहे बघ नुसता. खाऊ काय गाल? माझी आई सोडली तर कोणी बी माझा बुक्का घ्यायचा नाही आणि गाल बी ओढायचा नाही. लय मोठा झालास वीर. तू आपला बारका आहेस म्हणून आम्ही तुझा लाड करतोय, तर तू लय भाव खाऊ नकोस. असाच तो बायका पोरींपासून लांब पळत राहिला. आणि एक दिवस पळता पळता थेट तालमीत घुसला. मातीची शान, कुस्तीजीची जान, कुस्तीजीची जान, घेतो मेहनतीची आन. बोला, जो बाईकडे बघत नाही आणि जो बाई संग बोलत नाही, बोला समजा जगाला तारी. बजरंग बली की. हा, तुम्ही करा रे सराव. तू ये रे इकडं. कुत्रा लागलाय माग तुझ्या? नाही, बायका. बाई आधी बाहेर हो. अरे इथं सगळं सच्चे पैलवान आहेत. बायकासने बंदी आहे तालमीत. म्हणून तर आलोय, हा सच्चा पहलवान बनायचे. अरे पैलवान बनायचं असेल तर आयुष्यभर बायकांपासून लांब राहायला लागेल. कर्मचारी होणार का तू? तुम्ही काय बी सांग करतो, पण त्या बायकांपासून वाचवा. अरे गोरा गोमटा आहेस, मोठ्या घरचा आहेस, ही लाल माती चालेल का तुला? मला तर माती लय आवडते. मग ती काळी असू दे नाहीतर लाल, शेतकरी बी. वार माझ्या पट्ट्या, मग काढ कापड, घाल लंगोट आणि उतर मातीत. आता परत प्रतिज्ञा घेऊ माझ्या नव्या पट्ट्यासाठी. बोला, मातीशी इमान, कुस्तीजाची जान, तू मेहनतीची आन. आणि जो बाई संग बोलत नाही आणि जो बाईकडे बघत नाही, समध्या जगाला भारी, समध्या जगाला तारी. बजरंग बली की. बाल्या, यो तुझा नवा जोडीदार. शिकव त्याला 2 डाव.
ए शाबास. ए तू धर रे त्याला. हा चल कर सुरू. म्हणजे बायकांबद्दलची भीती, ब्रह्मचारीपण हे सगळं तिथून आलंय तर. अगं तुझ्या नवऱ्यानं काय काय उपद्व्याप केले ते तुला सांगितलं तर चाटच पडशील तू. पण बायकांना घाबरण्याचं असं काही कारण असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आम्हाला लई काळजी वाटायची त्याच्या लग्नाची. पर तू आलीस आणि समद बदलत गेलं बघ. बायकाचं भ्या काढलंस, त्याला लग्नाला तयार केलंस. तू नसतीस तर माझ्या रानाचं काय झालं असतं ते देवाला ठाऊक. बिन आईचं पोर म्हणून लई काळजी वाटायची ग. तर तू आमच्या मनावरचं ओझं कमी केलंस. तुझं लई उपकार झालं बघ. असं का बोलताय गोदाक्का? उपकार कसले आले त्यात? मला हे मनापासून आवडले म्हणून. ह्यो तुझा चांगुलपणा आहे. चांगुलपणा नाही, मी माझ्यासाठी केलं सगळं. बायकांची भीती तर गेली, पण शिक्षणाचं काय? तर त्याही मागे कुठली गोष्ट आहे? सांगते ऐक. साहेब ह्या दोघांनी घेऊन शिकवायला बसायचं, पण रानाचं लक्षच नसायचं. समद लक्ष ह्याचं बाहेर. पक्ष्यांचा आवाज, जनावरांचा हंबरणं, पावसाचा आवाज ह्यातच ह्याचं मन रमायचं. किती बी काय बी शिकवा, पण रानाला त्याचं काय नसायचंच. लहानपणापासून ह्यो वेगळाच आहे. जे डोळ्यानं बघणार तेच खरं म्हणणार. पुस्तकातलं शिकवलं तर म्हणायचा मी कुठं बघितलंय. एकदा मास्तर घरी वरडत आला. तो गांधीजींचा धडा शिकवत होता. तर ह्यो म्हणला मी गांधीजीला बघितलं नाही तर खरं कसं समजू. गांधीजी दावा म्हणून हट्टून बसला. मास्तर वरडलं तर ह्यो शाळेतनं गायब. चुकीचा असला ना तरी मुद्दा होता त्यांच्या प्रश्नात. हे तुला समजतंय, मला समजतंय, पण मास्तरला कुठं समजत होतं. त्या काळचं कडक झार मास्तर ते. कायम ह्याच्या तक्रारी यायच्या शाळेतनं. वर्गात ह्याचं लक्ष नसतंय, खिडकीतनं बाहेर बघतोय, पक्ष्यासनी साथ घालतोय. मास्तर इतिहास शिकवायला लागला की ह्यो म्हणायचा गांधी दावा नाहीतर ह्या पक्ष्यांचा अभ्यास शिकवा. मग काय ग, समधी पोरं हसायची आणि ह्यो हिरमुसला जायचा. मग शाळेतनं धूम ठोकायचा तो थेट शेतात. अक्षरन आकड्या संग त्याचं काय वाकडं होतं हे कळायचंच नाही. मालकीनबाई आणि साहेबांनी त्याला लई समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ह्यो ऐकायचाच नाही. शिक्षणात ह्याला रसच नव्हता. घे यो धडा वाच. आबा मला शाळेत जायचं नाही. अभ्यास झेपत नाही मला. अक्षर नाचतात डोळ्या पुढं. नाचतात? अरे अभ्यास कर म्हणजे नाही नाचायची. मला नाही करायचं अभ्यास. मला शेतकरी व्हायचंय. शाळा पटत नाही मला. अरे पण का पटत नाही? समजे कुठं शिकवते. शाळा अजिबात चांगली नाही. अरे पण का चांगली नाही?